आधीच इंधन दरवाढीनं होरपळत असलेली सामान्य जनता आता इंधनाच्या टंचाईच्या नव्या संकटाला सामोरी जात आहे. पेट्रोल पंपांवर लांबलचक रांगा लागलेल्या दिसत आहेत. लोक हातात कॅन घेऊन तासनतास उभे आहेत. नोटाबंदीच्या काळात ज्या पद्धतीनं लोकांना बँकांच्या बाहेर रांगेत उभं राहावं लागलं होतं, तसंच चित्र आज इंधनासाठी दिसत आहे. सुरुवातीला देशात पुरेसा इंधन साठा आहे असा दावा करणाऱ्या केंद्र सरकारला हे वास्तव दिसत नाही का? की दिसत असूनही दुर्लक्ष केलं जातंय? जर खरंच इंधनाची टंचाई नाही, तर मग पेट्रोल पंपांवर पेट्रोल/डिझेल संपलं असे बोर्ड का लावले जात आहेत? दर 3 ते 4 रुपयांनी वाढले तरी लोक आपला रोजचा संसार चालवण्यासाठी महागडं इंधन खरेदी करत आहेत. पण आता पैसे देऊनही इंधन मिळत नसेल तर जनतेने करायचं तरी काय? हा फक्त प्रश्न नाही, तर सामान्य माणसाच्या जगण्याचा संघर्ष आहे. ऐन शेतीच्या हंगामात डिझेल टंचाईमुळे शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे. डिझेलवर चालणारी शेती उपकरणं ठप्प पडलीत, कामं अडकलीत आणि वेळ निघून चालली आहे. कालपर्यंत खतांसाठी रांगेत उभा राहणारा शेतकरी आज डिझेलसाठी रांगेत उभा आहे. एकीकडे ग्रामीण भागात इंधन टंचाई आणि महागाईचा फटका बसतोय, तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे रोममधील जॉर्जिया मेलोनी यांच्यासोबतचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. काही लोक या दोन घटनांची तुलना करत आहेत, तर काही जण म्हणतात हे आंतरराष्ट्रीय संबंध मजबूत करण्यासाठीचं पाऊल आहे. परंतु इथे मुख्य प्रश्न असा आहे, जमिनीवरचा शेतकरी संकटात असताना त्याच्या अडचणींवर तातडीने उपाय काय? महाग इंधन, टंचाई आणि थांबलेली शेती या सगळ्याचा फटका शेवटी अन्न उत्पादनावर आणि सामान्य माणसावरच बसणार आहे. म्हणूनच चर्चा कोणावर टीका करण्याची नाही, तर उपाय शोधण्याची आहे. आता आपल्या मूळ मुद्द्यावर येऊया. भारतामध्ये येत्या काही दिवसात महागाईचा भडका उडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे देशातील राजकीय वातावरणही चांगलंच तापलेलं पाहायला मिळत आहे. सामान्य नागरिकांचं कंबरडं मोडणाऱ्या या परिस्थितीवर विरोधकांकडून केंद्र सरकारवर जोरदार टीका सुरू आहे. दरम्यान महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांनी काही महत्त्वाचे पावलं उचलण्याचे संकेत दिले आहेत. व्यापारी बँकांना व्याजदर वाढवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याचा थेट परिणाम म्हणजे गृहकर्ज, वाहन कर्ज आणि वैयक्तिक कर्जे अधिक महाग होऊ शकतात. तसंच बाजारातील अतिरिक्त पैसा कमी करण्यासाठी बँकांना कर्ज देण्याचे नियम अधिक कडक करण्यास सांगितले आहे. सरकार आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांचा उद्देश स्पष्ट आहे. नागरिकांनी खर्च कमी करून बचत आणि गुंतवणुकीकडे वळावं. यासाठीच FDवरील व्याजदर वाढवण्याचे संकेत देण्यात आले आहेत, जेणेकरून लोकांनी आपले पैसे बँकेत ठेवावेत. पण इथे प्रश्न असा आहे, महागाई आटोक्यात येईल का? की सामान्य माणसावर आर्थिक ताण अजून वाढणार? दरम्यान या सगळ्या घडामोडींमध्ये सोशल मीडियावर एक नवीन चर्चा रंगताना दिसते. महागाई आणि आर्थिक स्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पुन्हा लॉकडाऊन किंवा तात्सम निर्बंध लागू होऊ शकतात, अशी भीती काही ठिकाणी व्यक्त केली जात आहे. मात्र केंद्र सरकारकडून अशा कोणत्याही निर्णयाबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही, हेही तितकंच खरं आहे. तरीही इंधन टंचाई आणि पुरवठ्यावरील दबाव लक्षात घेता काही तज्ज्ञांकडून पुढील काळाबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे देशाची अर्थव्यवस्था आधीच तणावाखाली असताना पुन्हा लॉकडाऊन लावणं आर्थिकदृष्ट्या परवडणार नाही, असं मतही अनेकांकडून मांडलं जात आहे. या पार्श्वभूमीवर सरकारच्या आर्थिक धोरणांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. महागाई रोखण्यासाठी ठोस आणि दीर्घकालीन उपाययोजना काय आहेत, हा प्रश्न सध्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरतोय. कॉर्पोरेट क्षेत्राला करसवलती दिल्या जात असताना सामान्य नागरिकांवर मात्र गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स आणि इंधन करांचा वाढता बोजा पडत असल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या किमती अक्षरशः गगनाला भिडल्या आहेत आणि त्यामुळे सर्वसामान्यांचं संपूर्ण बजेट कोलमडलं आहे. इंधन दरवाढीचा परिणाम आता प्रत्येक गोष्टीवर दिसू लागलाय. तांदूळ, गहू, तुरीची डाळ आणि इतर डाळी 20 ते 30% महागल्या आहेत. आंतरराष्ट्रीय परिस्थिती आणि आयात शुल्कामुळे खाद्यतेलाचे दरही वाढले. सोयाबीन, सूर्यफूल, शेंगदाणा तेल
सर्वच महाग. ऊन, अवकाळी पाऊस आणि वाढलेला वाहतूक खर्च यामुळे दूध, भाजीपाला, कांदा बटाटा सुद्धा सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जात आहेत. पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅस सिलेंडर आधीच महाग. त्यामुळे वाहतूक खर्च वाढून प्रत्येक वस्तूची किंमत वाढते आहे. याचबरोबर रोज लागणाऱ्या अनेक औषधांच्या किमतीतही मोठी वाढ झाली आहे. या सगळ्या परिस्थितीमुळे जनतेमध्ये तीव्र असंतोष निर्माण झालेला दिसतोय. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हैदराबादमधील सभेत सोने खरेदी टाळा आणि इंधन वाचवा असं आवाहन केलं. पण यामुळे जनतेच्या मनात नवे प्रश्न निर्माण झाले. अशा गंभीर परिस्थितीत सरकारने देशाची खरी आर्थिक स्थिती स्पष्टपणे मांडणं अपेक्षित असतं. सर्वपक्षीय बैठक किंवा विशेष अधिवेशन घेऊन जनतेला विश्वासात घेणं गरजेचं आहे, अशी मागणी वाढताना दिसते. याच दरम्यान ओस्लो येथे घडलेली एक घटना चर्चेत आली. पंतप्रधान मोदी आणि जोनास गार स्टर यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेनंतर एका महिला पत्रकाराने प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. भारतातील मीडियाला प्रश्न विचारण्याची संधी कधी मिळणार? मात्र त्यावर उत्तर न देता दोन्ही नेते पुढे निघून गेल्याचं दिसलं. या घटनेनंतर सोशल मीडियावर मोठा वाद निर्माण झाला. काहींनी त्या पत्रकाराला समर्थन दिलं, तर काहींनी टीका केली. या सगळ्या पार्श्वभूमीवर एक मोठा प्रश्न उभा राहतो. देशात महागाई, इंधन टंचाई आणि आर्थिक ताण वाढत असताना सरकार नेमकी कोणती ठोस पावलं उचलणार? जनतेला स्पष्ट उत्तर मिळणार का, की ही अनिश्चितता अशीच वाढत राहणार? आज परिस्थिती अशी आहे, लोकांना पेट्रोल डिझेलसाठी रांगा लावाव्या लागतात. काही ठिकाणी पंपांवर रात्र काढावी लागते. आणि मग प्रश्न पडतो, आपण खरंच विकासाच्या दिशेने चाललो आहोत का, की सामान्य माणसाचा संघर्षच वाढतोय? शेवट एकच, देशाला पारदर्शकता, ठोस निर्णय आणि स्पष्ट दिशा हवी आहे. जय महाराष्ट्र.